ऊस पिकाचे खोडवाचं नियोजन, सुरुवातीचं जो मिश्र खत आहे ते आपल्याला काय टाकायला पाहिजे, त्याचबरोबर आपण पहिली फवारणी कुठली घेतली पाहिजे जेणेकरून जास्तीचा फुटवा उगवण क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे होईल। त्यासाठी आपल्याला जे आहे का रासायनिक खतामध्ये युरिया जो असतो तर तो आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग आपल्याला त्या घ्यायच्या आहे। त्याचबरोबर आपल्याला जे आहे का सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला जे आहे का 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे आपल्याला त्या 3 ते 4 बॅग पर्यंत जे आहे का आपल्याला ते घ्यायचं आहे। त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश जे असतं तर ते आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग घ्यायची आहे। त्याचबरोबर जर हे खत अवेलेबल नसेल तर आपल्याला दुसरा पर्याय आहे ते म्हणजेच की आपल्याला घ्यायचं आहे 10-26-26 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला त्या 2 बॅग घ्यायच्या आहे। त्याचबरोबर युरिया आपल्याला जे आहे का 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग घ्यायच्या आहे। दोन्हीपैकी कुठलाही एक पर्याय जे आहे का आपल्याला आपण करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला जास्तीचा फुटवा होण्यासाठी वरतून फवारणी काय केली पाहिजे, कीटकनाशक म्हणून उन्नी उधळी वगैरे की अळी असेल तर त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला 20% वाले जे क्लोरो असतं तर ते घ्यायचं आहे आपल्याला 20 लिटर पंपसाठी एक साधारणपणे 30 ml पर्यंत। त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे साप पावडर घ्यायचं आहे 20 लिटर पंपसाठी एक साधारणपणे 30 ग्रॅम पर्यंत। आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1261-0 जे विद्रव्य खत आहे ते घ्यायचं आहे आपल्याला 20 लिटर पंपसाठी एक साधारणपणे 100 ग्रॅम पर्यंत। आणि त्यामध्ये जे आहे का आपल्याला 6BA नावाचा जो हार्मोन्स आहे तर ते घ्यायचं आहे एक साधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम। अतिशय चांगल्या प्रकारे जे एक आपल्याला दाट त्याची फवारणी करायची आहे। आणि जे खत सांगितलं तर ते खत जे आहे का आपल्याला जे का टाकायचं आहे अतिशय जबरदस्त फुटवा होण्यासाठी, उगवण क्षमता वाढवण्यासाठी त्याचा आपल्याला जे का फायदा होणार आहे। धन्यवाद।